नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत. मित्रांनो, मागील तासाला आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 9 सुरू केलेला होता. त्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ डिझास्टर, टाइप्स ऑफ डिझास्टर, डेफिनेशन ऑफ अर्थक्वेक, सिस्मोमीटर याविषयी माहिती अभ्यासली. टुडे वी आर गोइंग टू स्टडी कॉजेस ऑफ ॲन अर्थक्वेक, म्हणजेच भूकंपाची कारणे, अँड इफेक्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, म्हणजेच भूकंपाचे परिणाम. हे या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर चला तर मित्रांनो सुरू करूयात. कॉजेस ऑफ ॲन अर्थक्वेक म्हणजेच भूकंपाची कारणे. पहिलं कारण आहे आपलं व्हॉल्कॅनिक एरप्शन, म्हणजेच भूकंपाचं पहिलं कारण आहे व्हॉल्कॅनिक एरप्शन, म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक. त्यानंतर सेकंड वन इज स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन द अर्थ, म्हणजेच जमिनीवर असणारी जी मोठमोठी धरणं आहेत त्यांचा जमिनीवर येणारा ताण. थर्ड वन इज मायनिंग. मायनिंग म्हणजेच खाणकाम केल्यामुळं भूकंपाचे हादरे या ठिकाणी बसत असतात. फोर्थ वन इज अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट, म्हणजेच जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या, यामुळे सुद्धा या ठिकाणी भूकंपाचे तीव्र किंवा सौम्य स्वरूपाचे धक्के हे बसत असतात. फिफ्थ वन इज वॉटर पर्कोलेट्स थ्रू द क्रॅक्स ऑफ द अर्थ, म्हणजेच पृथ्वीवर असणारं जे पाणी आहे किंवा पृथ्वीवर असणारी जे क्रॅक्स किंवा ज्या भेगा आहेत त्या भेगांमधून पाण्याचं पर्कोलेशन म्हणजेच पाणी झिरपण्याची प्रक्रिया या ठिकाणी होत असते. ड्यू टू ट्रिमेंडस हीट वॉटर कन्वर्ट्स इनटू स्टीम्स, आणि ही जी पृथ्वीच्या गर्भामध्ये असणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळं हे जे पाणी आहे त्या पाण्याचं रूपांतर या ठिकाणी वाफेमध्ये व्हायला सुरुवात होते. द स्टीम फॉर्म ट्राईज टू कम आउट फ्रॉम द लुजन अर्थ सरफेस कॉझिंग अर्थक्वेक्स, आणि ही जी पाण्याची तयार झालेली वाफ आहे ही वाफ पृथ्वीचा जो वरचा पृष्ठभाग आहे की जो कमकुवत झालेला असतो त्याच्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, आणि म्हणून त्या ठिकाणी भूकंपाचे हादरे बसू लागतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला इफेक्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, म्हणजेच भूकंपाचे परिणाम. पहिला इफेक्ट आहे लॉस ऑफ ह्युमन बीइंग्स, वाईल्ड ॲनिमल्स अँड पेट्स, म्हणजेच भूकंप झाल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असते. म्हणजेच ह्युमन बीइंग्ज असतील, म्हणजेच मानव असेल किंवा प्राणी असतील, जंगली प्राणी किंवा पाळीव प्राणी यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्यानंतर इकॉनॉमिक लॉस ॲट लार्ज स्केल, म्हणजे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान हे होत असतं. त्यामध्ये इलेक्ट्रिक पोल्स, पाईपलाईन्स, हाऊसेस, बिल्डिंग, रोड, रेल्वे ट्रॅक्स आर डिस्ट्रॉईड. इलेक्ट्रिक पोल्स म्हणजेच विजेचे खांब, पाईपलाईन्स, हाऊस म्हणजे घर, बिल्डिंग इमारती, रोड रस्ते, रेल्वे ट्रॅक म्हणजेच लोहमार्ग हे या ठिकाणी उद्ध्वस्त होतात. थर्ड इफेक्ट आहे इकोसिस्टीम डिस्ट्रक्शन ड्यू टू लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, म्हणजेच जैवविविधतेमुळे किंवा जैवविविधता ऱ्हास पावल्यामुळे परिसंस्थेचं नुकसान हे होत असतं. म्हणजेच जी जीवसृष्टी आहे तर त्याच्यामध्ये विविधता आपल्याला या ठिकाणी दिसून येते, म्हणजे अनेक प्राणी असतील, वनस्पती असतील यांच्यामध्ये विविधता दिसून येते, आणि ही जी विविधता आहे ही जर नष्ट झाली तर त्यामुळं परिसंस्था ही धोक्यात येते. फोर्थ वन इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर्स स्ट्रीम्स चेंजेस, म्हणजेच नदी नाले यांचे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहाची दिशा बदलते.
फिफ्थ वन इज पॉसिबिलिटी ऑफ फायर इन सिटीज इन्क्रीजेस. म्हणजेच आग लागण्याची जी प्रक्रिया आहे ही शहरांमध्ये वाढते किंवा त्यांची जी शक्यता आहे म्हणजे आग लागण्याची शक्यता ही शहरांमध्ये वाढते. सिक्स्थ वन इज इफ देअर इज अर्थक्वेक ॲट द बॉटम ऑफ ओशन इट मे क्रिएट सुनामी वेव्ज अँड देअर बाय लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ कोस्टल रिजन. आणि जर ह्या भूकंप महासागरांमध्ये किंवा समुद्रामध्ये जर होत असेल तर त्या ठिकाणी त्सुनामी लाटा निर्माण होतात आणि कोस्टल रिजन म्हणजे किनारपट्टीचा भाग, किनारपट्टीच्या भागाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. सेवन्थ वन इज लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस. भूजल पातळी म्हणजेच जमिनीमध्ये जे ग्राउंड वॉटर असतं त्याची जी पातळी असते ती पातळी ही कमी जास्त होत असते. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण कॉजेस ऑफ ॲन अर्थक्वेक अँड इफेक्ट ऑफ ॲन अर्थक्वेक अभ्यासली. आपला नेक्स्ट पॉईंट आहे प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाईम ऑफ अर्थक्वेक. म्हणजेच भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी. फर्स्ट वन इज इफ यू आर ॲट होम. म्हणजे जर तुम्ही घरी असाल तर काय काळजी घ्यायची. देन डू नॉट गेट स्केअर्ड अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हिअर अँड देअर स्टँड स्टील ॲट वन प्लेस. म्हणजे जर तुम्ही घरी असाल तर न घाबरता इकडे तिकडे सैरावैरा न पळता एका ठिकाणी उभं राहायचे. आयदर सिट ऑन द फ्लोअर ऑर बिलो द बेड or any other furniture and cover yourself until the moment of earth stops. म्हणजेच जर या ठिकाणी तुम्हाला उभं राहणं शक्य नसेल तर जमिनीवर बसायचे किंवा आपल्याला स्वतःला बेडखाली किंवा इतर काही जे फर्निचर असेल त्याखाली स्वतःला झाकून घ्यायचे. until the moment of earth stops. म्हणजे जोपर्यंत पृथ्वीची हालचाल थांबणार नाही तोपर्यंत स्वतःला झाकून घ्यायचं. इफ देअर इज नो टेबल ऑर एनी अदर शेल्टर देन सिट इन एनी कॉर्नर ऑफ द रूम. जर घरामध्ये टेबल किंवा अशा प्रकारचं फर्निचर नसेल की ज्याखाली तुम्ही आश्रय घेऊ शकाल तर त्यावेळी एखाद्या रूमच्या कोपऱ्याला बसून राहायचे. अँड कव्हर युअर हेड बाय फोल्डिंग युअर हँड्स अराउंड इट. आणि तुमचे दोन्ही हात हे डोक्यावर ठेवून डोक्याला पूर्णतः कव्हर करायचे किंवा झाकून घ्यायचे म्हणजे किंवा हाताची घडी घालून तोंड खाली घेऊन बसायचे, चेहरा झाकून ठेवायचा. सेकंड वन इज इफ यू आर इन द व्हेकल ऑर आउटसाइड द हाऊस. म्हणजे जर तुम्ही गाडीमध्ये असाल किंवा घराच्या बाहेर असाल. देन पार्क युअर व्हेकल ॲट अ सेफ प्लेस. तर तुमची जी गाडी आहे ती एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवायची किंवा पार्क करायची. अँड सिट इनसाइड इट. आणि त्याच्यामध्येच बसून राहायचे, बाहेर निघायचं नाही. डू नॉट वेट नियर ऑर बिलो टॉल बिल्डिंग, ट्रीज ऑर इलेक्ट्रिक पोल. म्हणजेच एखाद्या ठिकाणी की ज्या ठिकाणी उंच इमारती आहेत, झाडे आहेत किंवा विजेचे खांब आहेत त्या जवळपास किंवा त्याच्या खाली थांबायचं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं घराच्या बाहेर असल्याच्या नंतर किंवा गाडीमध्ये असल्याच्या नंतर आपण स्वतःची काळजी घ्यायची. अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक. भूकंपाच्या वेळी हे करणं टाळायचे. फर्स्ट वन इज अवॉइड युजिंग लिफ्ट इन द मल्टी स्टोरीड बिल्डिंग. इन्स्टेड यूज स्टेअरकेस. मल्टी स्टोरीड बिल्डिंग म्हणजेच बहुमजली इमारती. इन्स्टेड ऑफ यूज स्टेअरकेस. स्टेअरकेस म्हणजे पायऱ्या किंवा जिना. म्हणजेच या ठिकाणी जर बहुमजली इमारत असेल तर त्या ठिकाणी लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करावा. सेकंड वन इज डू नॉट सिट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग. फार काळपर्यंत ताटकळत बसू नये किंवा आपल्याला अवघडल्यासारखं वाटेल
अशा ठिकाणी बसू नये. डू सम फिजिकल मुवमेंट, थोडीफार शारीरिक हालचाल करणं आवश्यक आहे. थर्ड वन इज आफ्टर द अर्थक्वेक देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फायर. Hence, to avoid it carefully, switch off the main electric supply. After the earthquake, there is a possibility of fire. भूकंप झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आग लागण्याचा धोका असतो. म्हणून हेन्स म्हणजे म्हणून, टू अवॉइड इट हे टाळण्यासाठी, केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय, मुख्य इलेक्ट्रिक सप्लाय जो असेल किंवा मुख्य विजेचा जो प्रवाह असेल किंवा पुरवठा असेल त्या ठिकाणचं जे बटन आहे ते बंद करायचे. डू नॉट यूज कॅन्डल्स, लँटर्न ऑर मॅचबॉक्स. इन्स्टेड यूज टॉर्च ऑर बॅटरी. म्हणजेच या ठिकाणी मेणबत्तीचा, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, लँटर्न म्हणजेच कंदील, ऑर मॅचबॉक्स म्हणजेच माचीसची काडी किंवा आगपेटी यांचा उपयोग या ठिकाणी न करता इन्स्टेड यूज टॉर्च ऑर बॅटरी म्हणजे बॅटरीचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. पुढचा पॉईंट आहे आपला अर्थक्वेक रेजिस्टंट ऑर प्रूफ बिल्डिंग्स म्हणजेच भूकंपरोधक इमारती. मग भूकंपरोधक इमारतीची सुरुवातीला आपण व्याख्या पाहणार आहोत. The construction which do not get damaged due to earth movement up to a certain limit are called earthquake resistant building. म्हणजेच अशा प्रकारचं बांधकाम which do not get damaged म्हणजे ते खराब होत नाही. ड्यू टू द अर्थ मुवमेंट्स अप टू अ सर्टन लिमिट म्हणजे काही ठराविक काळापर्यंत त्याला धोका पोहोचत नाही. अशा प्रकारच्या इमारतींना अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग म्हणजेच भूकंपरोधक इमारत असे म्हणतात. टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट. अशा प्रकारच्या इमारती बांधण्यासाठी भारतीय इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट म्हणजेच भारतीय मानक संस्था ही जी आहे हिने एक कोड त्या ठिकाणी बनवलेला आहे. बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड ॲज पर IS 456 म्हणजेच या ठिकाणी त्या बिल्डिंगचं जर बांधकाम करायचं असेल तर ते IS 456 प्रमाणे करणं आवश्यक आहे. अँड अर्थक्वेक रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन्स आर परफॉर्म ॲज पर IS 1893 म्हणजेच भूकंपरोधक इमारतींचं बांधकाम IS 1893 प्रमाणे करणं आवश्यक आहे. क्रायटेरिया फॉर अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन ऑफ स्ट्रक्चर. क्रायटेरिया म्हणजेच निकष, अर्थक्वेक भूकंप, अर्थक्वेक रेजिस्टन्स म्हणजे भूकंपरोधक, डिझाईन ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच संरचना. म्हणजे या ठिकाणी भूकंपरोधक इमारती ज्या आहेत त्यांची जी संरचना आहे त्याचे काही निकष या ठिकाणी ठरवलेले आहेत. अँड IS 13920 डक्टाईल डिटेलिंग ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स सब्जेक्टेड टू सिस्मिक फोर्सेस म्हणजे या ठिकाणी IS 13920 प्रमाणे डक्टाईल म्हणजे दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल म्हणजे ही एक धातूंची प्रॉपर्टी आहे. म्हणजे डक्टिलिटी म्हणजेच काय, तन्यता हा एक धातूंचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे. डक्टाईल डिटेलिंग ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर. रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर म्हणजेच सशक्त कॉन्क्रीटची रचना. सिस्मिक फोर्स म्हणजे भूकंप प्रभाव. भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त कॉन्क्रीट संरचनेचा तानीय विस्तार. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज यूज फॉर अर्थक्वेक रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन.
ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजेच अत्याधुनिक तंत्रज्ञान. म्हणजेच या ठिकाणी भूकंपरोधक बांधकाम करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. टू गेट प्रायर इन्फॉर्मेशन अबाउट अर्थक्वेक. प्रायर इन्फॉर्मेशन म्हणजेच पूर्व सूचना. अबाउट अर्थक्वेक म्हणजेच भूकंपासंबंधीची पूर्व सूचना. मॉडर्न इक्विपमेंट म्हणजे साधने. मॉडर्न म्हणजे अत्याधुनिक साधनांचा उपयोग केला जातो. मग अशी साधनं कोणती? तर लेझर रेंजिंग व्हेरी लॉंग बेसलाईन, त्यानंतर गायगर काउंटर, त्यानंतर क्रिप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज एक्सेट्रा आर यूज. म्हणजेच भूकंपाची पूर्वसूचना मिळण्यासाठी अत्याधुनिक ही जी साधनं आहेत या साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्यामध्ये गायगर काउंटर, क्रिप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज एक्सेट्रा आर यूज या सर्वांचा या ठिकाणी वापर केला जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. यानंतरचा तिसरा भाग पार्ट 3 आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.